आज मी बनवला होता मसाले भात. त्याच्या आधी मी गेली होती ऑफिसला. आज मला ऑफिसचं खूप वर्क होतं त्याच्यामुळे. दुपारची बॅच अटेंड करायची होती म्हणून मी आज स्कूलला पण गेले होते. त्यानंतर येताना आम्ही बिस्किट खाल्लं आणि अमृततुल्यमध्ये कॉफी पिली. आता वळूया आजच्या रेसिपीकडे. तर सगळ्यात पहिले मी घेतलं होतं इथे टोमॅटो, त्याच्यानंतर कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, चिरलेला कांदा, त्याच्यानंतर सुकी लाल मिरची, शेंगदाणे आणि वाटलेली ही लाल मिरची पण आहे माझ्याकडे. व्हेजिटेबल्समध्ये मी फक्त घेतले होते फ्लावर आणि बटाटे. मसाल्यांमध्ये मी घेतलं जिरं, लाल तिखट, मीठ, हळद, काळा मसाला आणि स्वच्छ धुतलेले तांदूळ. त्यानंतर मी तेल तापवून घेतलं. त्याच्यामध्ये टाकली सुकी लाल मिरची, शेंगदाणे आणि कढीपत्ता. शेंगदाणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला छान फ्राय केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकली होती अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, टोमॅटो आणि हे छान एकजीव करून घेतलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले जेवढे मी मेन्शन केले होते. त्यानंतर त्याला छान एकजीव करून घेतलं. मसाले जळू नये म्हणून त्याच्यामध्ये छान पाणी टाकलं आणि त्याला छान एक उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये व्हेजिटेबल पण टाकले होते जे मी आधी चिरलेले होते, ते मी मेन्शन करायचं राहून गेलं. त्याच्यानंतर तांदूळ टाकले. तांदूळ टाकल्यानंतर मस्तपैकी 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आणि झाला आपला मसाले भात तयार. आता तुम्ही ही रेसिपी बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कशी झाली. तोपर्यंत बाय.